हॅलो, आज आपण बनवणार आहोत मखाना खीर. तर मखाना खीर बनवण्यासाठी प्रथमतः मी घेतलेली आहे कढई, त्यामध्ये टाकलेलं आहे तूप. त्यामध्ये टाकलेले आहेत मखाने आणि मखाने छानपैकी रोस्ट करून घेतलेले आहेत. रोस्टेड मखाने एका प्लेटमध्ये काढून घेतलेत. त्यानंतर एक वाटी दूध घेतले, त्यामध्ये रोस्ट करून घेतलेले मखाने आणि केसर टाकले. नंतर बारीक चिरून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स आणि कढईमध्ये टाकले दूध. दुधामध्ये टाकलेलं आहे 1 चमचा तूप आणि दूध गरम होईपर्यंत ब्लेंडरमध्ये केसर टाकून घेतलेले दूध आपण ब्लेंड करून घेणार आहोत. तोपर्यंत दुधाला उकळी आलेली आहे, त्यामध्ये टाकूयात वेलची पूड आणि ब्लेंड करून घेतलेले मखाने. सर्व काही मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये टाकलेली आहे चवीप्रमाणे साखर आणि रोस्ट करून घेतलेले मखाने. 2 ते 3 मिनिटे मिक्स करून घेतले आणि त्यामध्ये टाकलेले आहेत चॉप्ड ड्रायफ्रूट्स. वरतून अजून थोडंसं तूप टाकले आणि 15 ते 20 मिनिटे कुक केलेलं आहे. त्यानंतर थंड होण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. वरतून मस्तपैकी ड्रायफ्रूट्स गार्निश केलेले आहेत आणि रेडी आहे आपली मखाना खीर. एकदमच टेस्टी झाली होती ही. थंड करून खा, अजूनच छान टेस्ट येईल. बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.